चाकणमध्ये गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आता मोठी गर्दी होऊ लागली आहे। पुणे लाईव्हच्या वतीने दररोज खेड तालुक्यातील व चाकण शहरातील काही मंडळांची माहिती व देखावे याबाबत आढावा घेतला जात आहे। पुणे लाईव्हचे प्रतिनिधी प्रफुल्ल टंगसाळे, सतीश आगळे व रत्नेश शेवकरी यांनी काही मंडळांचा मंगळवारी 2 सप्टेंबर 2025 रोजी घेतलेला आढावा आपण पाहूयात। चाकणचा राजा श्री छत्रपतीनगर सार्वजनिक गणेश उत्सव मित्र मंडळ सर्व गणेश भक्तांना यंदाच्या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आमचं मंडळ यंदा 28व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे। आमच्या मंडळाने यंदाच्या वर्षी बुरानपूरचा रणसंग्राम हा जिवंत देखावा सादर केलेला आहे। आमच्या मंडळाला महाराष्ट्र शासन आयोजित लोकमान्य गणेशोत्सव महोत्सव यांच्यातर्फे खेड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं। मंडळातर्फे विविध प्रकारचे निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवले जातात। रक्तदान शिबिर असो, शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन असो, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप असो, तसेच काही ज्या समाजोपयोगी जे काही आहेत उपक्रम ते मंडळ दरवर्षी राबवत असतो। कोजागिरी पौर्णिमा असो किंवा दीपोत्सव असो, रामनवमीचा उत्सव असो, हे सर्व उपक्रम वर्षभरातले मंडळ राबवत असतो। मध्यंतरी एक लिव्हर ट्रान्सप्लांट एक गरजूंना मदत देखील मंडळाच्या वतीने केलेली आहे। असे विविध प्रकारचे काम मंडळ सतत करत असते। तसेच दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात आम्हाला मदत करणारे वर्गणीदार, जाहिरातदार तसेच आमचे मीडिया पार्टनर पुणे लाईव्ह न्यूज यांचेही मी सर्वांच्या वतीने मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद। नवयुग मित्र मंडळ आज गणपतीचा 6वा दिवस आहे, तर चला आज आपण जाणून घेऊयात की ह्या मंडळाची थीम काय आणि यांच्या अध्यक्षांकडूनच जाणून घेऊयात की याबद्दल काय सांगतात ते। नमस्ते। नवयुग मित्र मंडळ गोल्डन चौक चाकण आलेल्या सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मंडळ यंदा 62व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे। नेहमीप्रमाणे जिवंत देखाव्यांची परंपरा कायम ठेवून मंडळाने याही वर्षी कोणी ऐकलाय का बहीण भावाचा किस्सा, घेतलाय का कोणी बहिणीचा हा जिवंत देखावा आणि चाकण व चाकणच्या परिसरातील घडामोडींवर एक लक्ष घालणारा हा देखावा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे। तसेच मागील वर्षी मंडळाने गुड टच बॅड टच हा जिवंत देखावा सादर केला होता। याही देखाव्याला पुणे आयुक्तालयाचा 2रा क्रमांक मंडळाला मिळवले।